भारत पाकिस्तान शस्त्रसंधीनंतर जणू काही आम्ही विजयी झालो आहोत आणि आपलं दुश्मन राष्ट्र पाकिस्तान या पाकिस्तानचे दोन तुकडे केलेले आहेत किंवा पाकिस्तान आता 50 वर्ष तरी किमान आपली मान वर करणार नाही किंवा आपण पाकिस्तानमध्ये असलेले जे दहशतवादी आहेत सगळे जेवढे म्हणून दहशतवादी आहेत हे सगळे दहशतवादी आपण उद्ध्वस्त करून टाकलेले आहेत आणि ज्यांनी आपल्या पहलगाम मध्ये येऊन निष्पाप नागरिकांचे गोळ्या घालून निष्पाप नागरिकांची हत्या केली आणि आपल्या माता भगिनींचं कुंकू पुसलं, त्याचा बदला सुद्धा आपण घेतलेला आहे। अशा थाटात अशा आविर्भावामध्ये सध्या भारतीय जनता पार्टी ठिकठिकाणी यात्रा काढते। ती यात्रा या शब्दाला आपला सध्या खूप मोठा आक्षेप आहे आणि प्रश्न आहेत, अनेक प्रश्न आहेत की आपण असं काय मिळवलंय, आपण असं नेमकं काय केलंय किंवा आपण पाकिस्तानला कसा धडा शिकवलाय। गोष्ट खरी आहे, पाकिस्तानचं का नुकसान आपण केलंय ही गोष्ट खरी आहे, पण धडा शिकवला इथपर्यंत आपण पाकिस्तानचं नुकसान केलं आहे का आणि आपल्या काही धडा शिकवण्याने पाकिस्तान आता शांत झाला आहे का किंवा जे कारवाई आपल्या देशाच्या शूर वीर सैनिकांनी केली, लष्कराने केली, तिन्ही दलाने केली, त्या कारवाईला किंवा त्या तिन्ही दलाच्या सैनिकांना मानवंदना देण्यापेक्षा आपण यात्रा काढून आपल्या सरकारचं किंवा मोदीजींचं जर कौतुक करत असू तर देशातल्या नागरिकाला ते आवडतंय का, असे अनेक मुद्दे आहेत। या सध्या मधल्या भारत आणि पाकिस्तान यांच्यात जो संघर्ष झाला, या संघर्षामध्ये अनेक गोष्टीचं नुकसान पंतप्रधान मोदी यांचं झालेलं आहे किंवा त्यांच्या सरकारचं सुद्धा झालेलं आहे, देशाचंही नुकसान खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे। आणि हे सगळं नुकसान होत असताना आणखीन एक खूप मोठं म्हणजे महत्त्वाचं नुकसान भारतीय जनता पार्टीच्या भक्त मंडळींसाठी त्यांचं नुकसान झालेलं आहे आणि ते नुकसान म्हणजे त्यांनी मोठ्या कष्टाने गेल्या 11 वर्षामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना विश्वगुरु ही जी पदवी दिली होती ना, ही पदवी एका फटकाऱ्यामध्ये नाहीशी झालेली आहे, नष्ट झालेली आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे आता आपल्या देशाचे पंतप्रधान झालेले आहे। या विषयावर आज आपण बोलणार आहोत। नमस्कार, मी राजू पाटील आणि आपण पाहताय रिंगण लाईव्ह। मित्रांनो, अजूनही आपण जर रिंगण लाईव्ह हे आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा, आपल्या सर्वांच्या आशीर्वादाची आम्हाला नितांत आवश्यकता आहे। सध्या तिरंगा यात्रा सुरू आहे, त्या तिरंगा या शब्दाला आपला सेल्यूटच आहे, केव्हाही सेल्यूट आहे, कारण तिरंगा या शब्दाला कोणी कसलाही विरोध करण्याचं कारण नाही आणि आम्ही पण त्याला विरोध करत नाही। आपल्या देशाचं ते अत्यंत महत्त्वाचं मानचिन्ह आहे, तर हे मानचिन्ह घेऊन तिरंगा हा शब्द आपल्या सोबत घेऊन भारतीय जनता पार्टीची मंडळी आता त्यांना भारत पाकिस्तानच्या सीजफायर मध्ये किंवा शस्त्रसंधी प्रकरणामध्ये जे काही अपयश आलेलं आहे हे अपयश लपवण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टी अत्यंत जोरदारपणे करते, परंतु हे अपयश काही लपवलं जात नाही। कारण डोनाल्ड ट्रम्प साहेब जिथे जातील तिथे आपल्या भाषणामध्ये अगदी पहिल्या दुसऱ्याच ओळीमध्ये सांगतायत की केवळ व्यापाराची धमकी देऊन मी भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये होऊ घातलेलं अण्वस्त्राचं जे युद्ध होतं ते युद्ध थांबवलेलं आहे आणि हजारो नागरिकांचे प्राण वाचवलेले आहेत। अशा प्रकारची घोषणा सध्या डोनाल्ड ट्रम्प करतायत आणि मोदीजी जे जगभरामध्ये ज्या थाटात किंवा ज्या रुबाबात आपल्या देशाचे पंतप्रधान फिरत होते, कदाचित हा रुबाब, हा थाट किंवा त्यांचं ठिकठिकाणी होणारं स्वागत किंवा भारतीय जनता पार्टीचे सगळे भक्त मंडळी त्यांनी दिलेली विश्वगुरु ही पदवी डोनाल्ड ट्रम्प साहेबांना आवडली नाही का किंवा आमच्यापेक्षा म्हणजे मी अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष असताना, जागतिक महासत्तेचा मी प्रमुख असताना, मी जगाचा सरपंच असताना मोदीजींना लोक विश्वगुरु म्हणतायत, ही गोष्ट त्यांना ट्रम्प तात्यांना सहन झाली नसावी आणि म्हणून मोदीजींना त्यांनी भारताच्या पंतप्रधानाला किंवा मोदीजींना पाकिस्तानच्या पंतप्रधानाला सोबत नेऊन बसवणं म्हणजे त्या दोघांची सारखी तुलना केली। म्हणजे एवढा मोठा 140 कोटी लोकसंख्या असलेला आपला देश
जगाच्या पाठीवर 4थ्या क्रमांकावर असलेली आपली शक्ती आणि ताकद एका छोट्याशा राष्ट्रासोबत त्याची तुलना जेव्हा जगाचे सरपंच असलेले डोनाल्ड ट्रम्प करतात, तेव्हा आमची विश्वगुरु ही पदवी आपोआप निघून जाते आणि आम्ही केवळ आता भारताचे पंतप्रधान उरतो. ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे, जिव्हारी लागणारी आहे. कष्टाने मिळवलेलं हे जे पद होतं, आपण मेहनतीने किती त्याच्यासाठी गेली 10-11 वर्ष सातत्याने ही सगळी भारतीय जनता पार्टीची मंडळी पब्लिसिटीचा एक मोठी कास धरून काम करत होती. पण डोनाल्ड ट्रम्प यांनी ते विश्वगुरु हे पद आपल्या देशाच्या पंतप्रधानाचं संपवलेलं आहे आणि आता ते भारताचे पंतप्रधान आहेत. त्यांच्या पाठीमागे या सीज फायर नंतर दिवसेंदिवस एक ना एक प्रकरण आता सध्या सुरू झालेले आहेत आणि मोदीजी आणि त्यांची पार्टी सर्व प्रकारामध्ये कशी अपयशी ठरत चाललेली आहे त्यावर देशभरामध्ये चर्चा होते. किंवा आता कर्नल सोफिया कुरेशी यांच्यासारख्या आपल्या देशाच्या अत्यंत शूरवीर भगिनीचा अवमान भारतीय जनता पार्टीच्या मध्य प्रदेशच्या विजय शाह नावाच्या एका मंत्र्याने केला आणि तो सुद्धा अत्यंत असभ्य भाषेमध्ये केला. त्याची चर्चा जगभरामध्ये सुरू झाली आणि भारतीय जनता पार्टीचा ठिकठिकाणी निषेध होतोय. या विजय शहा नावाच्या बिंडोक मंत्र्याला, मूर्ख मंत्र्याला, नालायक मंत्र्याला तातडीने मंत्रिमंडळातून काढून टाका, त्याच्यावर गुन्हा दाखल करा, त्याला अटक करा, अशा प्रकारची मागणी देशामध्ये सध्या येते आहे. परंतु पंतप्रधान असोत, भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष JP नड्डा असोत, अमित शहा साहेब असोत किंवा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री, मध्य प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष, कोणीही काही बोलायला तयार नाही. ते सगळेजण मूग घेऊन शांत बसलेले आहे. आपल्या पक्षाच्या एका मंत्र्याने, तोही 8 वेळा निवडून आलेल्या सिनियर मंत्र्याने आपल्या देशाच्या सैनिक अधिकाऱ्यांचा, आपल्या देशाच्या सैन्याचा अशा पद्धतीने अवमान करावा आणि सोफिया कुरेशी यांची तुलना दहशतवाद्याची बहीण वगैरे अशा असभ्य शब्दात करावी. खरं म्हणजे वारंवार अशा प्रकारचा शब्दप्रयोग करणं आम्हालाही ते आवडत नाही. आणि हा मंत्री भारतीय जनता पार्टीने मोकाट सोडावा, त्याला अगदी खुर्चीवर बसवून ठेवावं. मध्य प्रदेश हायकोर्टाच्या सक्त कारवाईच्या नंतर, म्हणजे मध्य प्रदेश हायकोर्टाने सुमोटो याचिका दाखल करून घेतली आणि आदेश दिले मध्य प्रदेशच्या सरकारला आणि मध्य प्रदेशच्या पोलीस अधिकाऱ्यांना, तुम्ही तातडीने यांच्यावर, या विजय शाह नावाच्या मंत्र्यावर गुन्हा दाखल करा. तो सुद्धा 4 तासामध्ये गुन्हा दाखल करा. गुन्हा दाखल केला 4 तासामध्ये, म्हणजे 12 वाजेपर्यंत रात्री काल. परंतु तो सुद्धा फिर्याद किंवा गुन्हा दाखल करण्याची जी पद्धत असते ती पद्धत सुद्धा अत्यंत गोलगोल पद्धतीची त्यांनी अवलंबली आणि भविष्यामध्ये आपले हे मंत्री सुखरूप सुटतील अशा पद्धतीचा गुन्हा पोलिसांनी रजिस्टर केला. पण मध्य प्रदेशचं जे दोन्ही न्यायमूर्ती आहेत ते अत्यंत दक्ष या प्रकरणामध्ये. त्यांनी कुठल्या कलमाने गुन्हा दाखल करायचा, कसा दाखल करायचा, त्यात काय लिहायचं, या सगळ्याची सूचना मध्य प्रदेश पोलिसांना केलेली आहे. हे सगळं चालू असताना सुद्धा राष्ट्रवादी स्वतःला म्हणून घेणारे, प्रथम देश वगैरेच्या वल्गना करणारे हे जे भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत ते मात्र शांत आहेत. प्रथम देश जर असेल किंवा देशासाठी सगळ्या गोष्टी आम्ही करतोय, आम्ही खरे राष्ट्रवादी आहोत, आमचं देशावर खूप मोठं प्रेम आहे, अशा प्रकारची वल्गना करणारे भारतीय जनता पार्टीचे छोट्यापासून मोठ्यांपर्यंतचे सर्व कार्यकर्ते आपल्या या मंत्र्याच्या असभ्य प्रकारावर किंवा ज्या नालायक पद्धतीनं या मध्य प्रदेशच्या मंत्र्याने आपल्या कर्नल कुरेशी यांच्याबद्दलचे उद्गार काढले त्यावर कारवाई होत नाही, ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. मोदीजी एवढे शांत का झाले? मोदीजींमधला रुबाब कुठे गेला? मोदीजी आमचे मोदी है तो मुमकिन है, अशा प्रकारची भाषा गेली 10 वर्ष सातत्याने 11 वर्ष आपण ऐकतोय. तर मोदी असूनही यांच्यावर कारवाई करणं विजय शहावर मुमकिन नाही, हे अत्यंत मोठं दुर्दैव आहे. ज्याने पहलगाम मध्ये येऊन आपल्या देशाच्या निष्पाप 26 नागरिकांची हत्या केली आणि आपल्या भगिनींचं सिंदूर किंवा आपल्या भगिनीचं जे कुंकू पुसलं, त्या 4 अतिरेक्यांना पकडण्यामध्ये
आपल्या देशाला अजूनही यश आलं नाही किंवा मोदीजींना यश आलं नाही. मोदीजी भाषणात सांगतात बिहारमध्ये जाऊन, तो असं आकाशात लपलेला असो किंवा पाताळात लपलेला असो, त्याला शोधून काढू आणि आपण कल्पना करणार नाही अशा पद्धतीने त्याला शिक्षा देऊ. परंतु या सगळ्या प्रकारामध्ये हे 4 अतिरेकी कुठे आहेत त्याचा पत्ता लागला नाही. ते ठार केले आहेत का त्याची घोषणा सरकारने केली. सरकार काही बोलतच नाही. मोदीजी काय लपवून ठेवतात, काय झाकून ठेवतात तेच कळत नाही. सरकार प्रेस कॉन्फरन्स करत नाहीत. देशाचे पंतप्रधान प्रेस कॉन्फरन्स करत नाहीत. हे तर गेले अनेक त्यांनी पंतप्रधान पदावर आल्यापासून प्रेस कॉन्फरन्स पासून ते सातत्याने दूर राहतात. त्यांना प्रश्न आवडत नाही. तिखे प्रश्न किंवा तिखट प्रश्न त्यांना अजिबात आवडत नाही. पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं देणं हे मोदीजींना जमलं नाही आणि पत्रकार परिषद ते घेत नाहीत. दुसरीकडे संसदेचं अधिवेशन घ्यावं, विशेष अधिवेशन घ्यावं आणि संसदेमध्ये आपल्या देशाने या प्रकरणामध्ये पहलगाम हल्ल्याच्या नंतर आपण जो प्रतिहल्ला केला किंवा पाकिस्तानला धडा शिकवण्याचा जो काही प्रयत्न केला त्यामध्ये आपण नेमकं काय काय केलं, आपल्या देशाने कुठली कुठली तळं उद्ध्वस्त केली, कुण्या अतिरेक्यांना मारलं, पाकिस्तानचं नेमकं काय आपण नुकसान केलं किंवा आपण शस्त्रसंधी कुठल्या अटीवर केली. डोनाल्ड ट्रम्प सांगतोय की मी सांगितलं म्हणून भारत आणि पाकिस्तान यांनी जर शस्त्रसंधी केली असेल तर डोनाल्ड ट्रम्पचं पंतप्रधानांनी का ऐकलं. या संदर्भातलं एक अत्यंत पारदर्शी विवेचन देशाच्या संसदेमध्ये होणं अपेक्षित असतं. देशाचे पंतप्रधान, देशाचे मंत्रिमंडळ हे संसदेला बांधील असतात. यांच्या दोघांच्या पदांपेक्षा सुद्धा संसद ही संविधानिक दृष्ट्या अत्यंत महत्वाची असते आणि संसदेला सांगणं गरजेचं असताना आज तारखेपर्यंत मोदीजींनी विशेष अधिवेशन संसदेचं बोलवलेलं नाही. पत्रकार परिषदा घेत नाहीत, विशेष अधिवेशन बोलवत नाहीत. सर्वपक्षीय बैठका घेतल्या, 2 बैठका या संदर्भामध्ये. त्या 2 बैठकाला देशाचे पंतप्रधान गैरहजर राहिले. सर्वपक्षीय बैठकीमध्ये अशा प्रसंगात, युद्धाच्या प्रसंगामध्ये त्यांना वेळ मिळाला नाही सर्वपक्षीय बैठकीमध्ये जाऊन सगळ्यांशी चर्चा करण्याचा की ज्या आपल्या देशातल्या सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांनी अगदी एकमुखानं वज्रमुठीनं सरकारला पाठिंबा दिला आणि सांगितलं की आम्ही सरकारच्या पाठीशी या प्रकरणामध्ये खंबीर उभे आहोत. तरी सुद्धा मोदीजी त्या बैठकीला जात नाही. कुठल्या तरी सिनेमाच्या नटांच्या कार्यक्रमामध्ये दिवसभर जाऊन राहतात. कुठल्या तरी उद्घाटनासाठी जाण्यासाठी त्यांना वेळ आहे. बिहारमध्ये जाऊन भाषण करण्यासाठी, निवडणुकीचं भाषण करण्यासाठी त्यांच्याकडे वेळ आहे. परंतु सर्वपक्षीय बैठकीमध्ये जाऊन आपल्या देशातल्या विरोधी पक्षाच्या सर्व मित्रांना, सर्व मंडळींना विश्वासात घेऊन आपल्या देशाने नेमकी काय कारवाई केली यावरचं भाष्य ते करत नाहीत. किती दुर्दैव आहे देशाचं, किती मोठं दुर्दैव आहे मला सांगा. अशा पद्धतीचे पंतप्रधान जगाच्या पाठीवर कुठं असतील काय, जे आपल्या संसदेला माहिती देत नाहीत. बाकी राहू दे, प्रेस कॉन्फरन्स ठेवली बाजूला, पत्रकारांना भीतात ते, हे तर ठरलंच आहे. परंतु आपल्या संसदेला जर ते सांगत नसतील की काय आम्ही करतोय, सरकार काय करतंय, आपलं काय फायदा झालाय, काय तोटा झालाय, कोण आपण किती विमानं पाडली आहेत, आपले मिसाईल्स कसे होते, कुठे पडले, काहीच बोलत नाही तुम्ही. शांत काय लपवतायत देशाचे पंतप्रधान, अशा पद्धतीचा एक प्रश्न निर्माण होतोय. तर दुसरीकडे त्यांना देशातल्या त्यांच्या पक्षाच्या भक्तांनी दिलेली विश्वगुरु ही पदवी आता पूर्णपणे डोनाल्ड ट्रम्प यांनी एका फटकाऱ्यामध्ये बाजूला काढून ठेवलेली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना आपले नरेंद्र मोदीजी विश्वगुरु होत असलेला डोनाल्ड ट्रम्प यांना कसं पाहावेल, त्या बिचाऱ्याला ते काही पावलं नाही आणि त्यांनी आपल्या पंतप्रधानांना पाकिस्तानच्या पंतप्रधानांच्या बरोबरीच घोषित करून टाकलं. हे फार मोठं दुर्दैव आहे. आता पुन्हा या देशातले भक्त पंतप्रधानांशी बोलताना किंवा आपल्या त्या 1.5-2 रुपयाच्या पोस्ट करताना विश्वगुरु असा शब्द प्रयोग करणार का, असा एक खूप मोठा प्रश्न निर्माण झालाय. प्रश्न आणि प्रश्न अशी परिस्थिती सध्या आहे. कसल्याच पद्धतीचं योग्य, सत्य आणि प्रामाणिक उत्तर मिळत नाही. ह्या सगळ्या गोष्टी का होत आहेत तर सांगितलं जातं मोदी जी है तो मुमकिन है. आज इतकंच. अशाच महत्वाच्या प्रश्नांवर रोकटोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगण लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा.